टाटा हॉस्पिटल आणि IIT मुंबईने एकत्र येत ब्लड कॅन्सरवर उपयुक्त ठरणाऱ्या प्रणालीचा शोध लावला आहे. संशोधकांनी दावा केलाय की पूर्वीच्या उपचार पद्धतीपेक्षा ही नवी प्रणाली उपयुक्त ठरेल. तर या पूर्णतः स्वदेशी नव्या प्रणालीचे नाव CAR-T असे असून ही लहान मुलांवर 99% उपयुक्त आहे, तर मोठ्यांवर देखील चांगला परिणाम करते. ही नवीन प्रणाली 2 टप्प्यात पूर्ण करण्यात आली असून यामध्ये 100 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, ज्यांचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. देशातील 30 प्रमुख रुग्णालयात ब्लड कॅन्सरवरील ही नवीन उपचार पद्धती असून यामध्ये मुख्यतः ब्लड कॅन्सरवरील उपचार करण्यात येतो. आतापर्यंत अमेरिका आणि युरोपमधील काही देशातच ही प्रणाली कार्यरत होती, जी प्रचंड खर्चिक होती, जिथे विदेशात या उपचार पद्धतीसाठी 3 ते 4 करोड रुपये खर्च होतात. तिथेच भारतात केवळ 50 लाखात या नवीन प्रणालीचे उपचार घेणे आता शक्य होणार आहे. यामध्ये रुग्णाला किमोथेरपीप्रमाणे जास्त दुखणे सहन न करता CAR-T प्रणालीच्या एकाच डोसमध्ये पूर्ण उपचार संभव आहे. यासाठी 10 वर्ष संशोधन करावे लागले असून आतापर्यंत भारतीय विदेशात जाऊन उपचार घ्यावे लागत होते. मात्र आता विदेशीय नागरिक उपचारासाठी भारतात येतील, अशी प्रतिक्रिया टाटा रुग्णालयाचे डॉक्टर शिरीष आर्या यांनी दिली. हे बघा, आपल्या शरीरात ऑलरेडी टी सेल्स असतात, पण कधी कधी त्यांना कॅन्सरशी भेट करायला कठीण असतं. आम्ही काय करतो, आम्ही एका पेशंटचे टी सेल्स काढतात, त्यांच्याच रक्तातून टी सेल आम्ही काढून त्यांना लॅबमध्ये घेऊन जाऊन आम्ही त्यांच्यावर मॉडिफिकेशन करतात आणि त्यांना थोडंसं बदलतात आणि त्या बदलाव्याच्या प्रमाणे, त्या जिनेटिक बदलाव्याच्या प्रमाणे आम्ही जसं ते बदलतो त्याच्याने ते जे सेल्स असतात ते परत शरीरात जाऊन कॅन्सरला शोधून काढतात आणि मग कॅन्सरला मारून टाकतात. ते आता ह्यावेळी आपला जे पहिला ड्रग आहे त्याचं नाव आहे NexCAR19. ते आहे ब्लड कॅन्सर्स, काही ब्लडच्या रक्तांच्या जे कॅन्सर असतात त्यांच्यासाठी आहे. शेवटी आम्हाला 19 दिवस लागतात पेशंटचा रक्त काढल्यावरून ते मॅन्युफॅक्चर करून परत त्यांना देण्यासाठी 19 दिवस लागतात. त्याच्यानंतर त्यांना 10 दिवसासाठी हॉस्पिटलमध्ये थांबायला लागतं, म्हणजे सगळे साईड इफेक्ट्स कमी असणार. त्याच्यानंतर ते डिस्चार्ज होऊ शकतात. पण महत्वाचं गोष्ट हे आहे की हा ट्रीटमेंट एकदाच दिलं जातं, एकच डोस आहे आणि त्याच्यानंतर त्यांना फक्त फॉलोअप साठी यायला लागतं. म्हणजे जर एक ट्रीटमेंट नाही चांगलं झालं, एक ट्रीटमेंटने उपयोग झालं नाही, त्याच्यानंतर हे CAR-T सेल थेरपी असं त्याला बोलतात, सेल अँड जीन थेरपी असं त्याला बोलतात, हे दिलं जातं. इंडियामध्ये किती हॉस्पिटल आहे का? आताच्या वेळी आम्ही कमर्शियली क्लिनिकल ट्रायलच्या नंतर जेव्हापासून चालू केलो तर 3 महिने झाले आणि आतापर्यंत मोठ्या शहरात कमीत कमी 30-35 हॉस्पिटल्समध्ये आता हे थेरपी भेटू शकते. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये पण, ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये पण, प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण. तर कुठल्याही मोठ्या शहरात तुम्ही जाणार आतासाठी तरी, जिकडे बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं जातं तिकडे तर हे भेटणारच. आपलं नवी मुंबई आणि मुंबईमध्ये किती आहे? मुंबईमध्ये 5 हॉस्पिटल्स आहेत. जसलोक आहे, कोकिलाबेन आहे, टाटा मेमोरियल तर आहेच कारण त्यांनी आपले क्लिनिकल ट्रायल केले, आणि त्यांना सोडून अपोलो नवी मुंबई सुद्धा आहे आणि फोर्टिस सुद्धा आहे आणि हिंदूजा सुद्धा. आतापर्यंत किती लोकांचे ट्रायलच्या वेळी आम्ही ज्या लोकांचं वय 15 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्यावरून कमीत कमी 70 लोक होते ज्यांच्यावर आम्ही क्लिनिकल ट्रायल केलो. पण आता कमर्शियल झाल्यानंतर, मार्केटमध्ये हे पूर्णपणे भेटल्यानंतर 20 पेशंटसाठी आम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलो आहोत. 15 पेशंटसाठी आम्ही ऑलरेडी डोस दिलो आहोत आणि त्यांना 1 महिन्यानंतर यायला लागतं बघायला की हे बघा ट्रीटमेंट चालतंय की नाही. आतापर्यंत 3 लोक पोचलेत त्या 1 महिन्याच्या पॉइंटला आणि 3घही रिमिशन मध्ये आहेत. हा थेरपीचा कसा रिस्पॉन्स आहे लोकांना? हे बघा, बघितलं जातं की पेशंटला ह्याच्या अगोदर किती ट्रीटमेंट भेटलेत, ह्याच्या अगोदर जे ट्रीटमेंट भेटलेत
त्यांच्यावरून कुठले कुठले ट्रीटमेंट चालत होते थोड्या वेळासाठी आणि कुठल्या ट्रीटमेंटचा काहीही उपयोग झाला नाही, त्याच्यावर पण कधी कधी बघायला लागतं. पण विदेशात सुद्धा आणि इकडे सुद्धा 50 किंवा 70 किंवा 80% पर्यंत सुद्धा असं चान्सेस आहेत की त्यांचा उपयोग होऊ शकतं. आणि जर क्युअर नाही झालं तरी प्रोग्रेशन त्याचं अजून व्हायला नाही पाहिजे आणि ते कंट्रोलमध्ये लवकर येणार, ह्याचे चान्सेस जास्त आहेत. पण बाकीच्या लोकांनी जे असे हे थेरपीज बनवलेत त्यांना आता 5, 6, 7 वर्ष झाली अमेरिकेत ते देऊन आणि युरोपमध्ये देऊन. आमचं सुद्धा त्यांच्यासारखंच आहे. आणि त्या लोकांना काय दिसलंय की जेवढं लवकर दिलं जातं तेवढं चांगलं जास्त उपयोग आहे. कशाला? कारण ते आपल्या बॉडीचे स्वतःचे सेल्स आहेत. आता परत 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 किमो दिलं, परत 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 कॅन्सरला त्यांच्यावर काम करायचंय, तर आमचे सेल्स थकून जातात. म्हणून आपले सेल्स नवीन असायला पाहिजे आणि त्यांना लवकर द्यायला पाहिजे. जेवढं लवकर ते मॅन्युफॅक्चर करून दिलं तेवढं जास्त उपयोगचा चान्स आहे. भारतात काय कॉस्ट आहे आणि विदेशामध्ये काय cost? विदेशात ते 500,000 $600,000 साठी कमीत कमीत विकतं. म्हणजे 3 किंवा 4 करोड पर्यंत. काही देश असतात जिकडे काय 2-3 करोड मध्ये भेटतात, पण ते काय आहे, त्यांना 1-2 महिन्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुद्धा राहायला लागतं आणि तिकडे खर्च खूप जास्त आहे. आता इकडे आम्ही 40 लाख पर्यंत आम्ही ठेवलेत. आणि हे काय दर पेशंटसाठी वेगळं बनवलं जातं, कारण पेशंटचे स्वतःचे सेल्स घेऊन आम्ही त्यांना बदलून परत त्यांच्या शरीरात टाकतो. म्हणून ते एवढं लवकर आम्ही कॉस्ट कमी करू शकत नाहीत. पण आम्ही लॅबमध्ये अजूनही काम करतोय आणि जसं आम्ही अजून पेशंट्सला ट्रीट करणार त्याच्याप्रमाणेच आम्ही अजून कॉस्ट कमी करणार. थेरपीसाठी किती दिवस लागतात? जेव्हा पेशंट हॉस्पिटलला येतात आणि त्यांना सांगितलं जातं की हे बघा, तुमचं आता 1 लाईन किंवा 2 लाईन नाही चाललं आणि म्हणून तुम्हाला अजून एक थेरपी लागणार, कार्टी सेल थेरपी लागणार. मग त्या दिवसापासून डॉक्टर आम्हाला सांगतात की हे बघा, आता कार्टी सेल थेरपी द्यायचं ह्या पेशंटसाठी आणि आम्ही सगळे प्रोसिजर चालू केलो. मग आम्ही त्यांना स्लॉट देतो. त्या स्लॉटच्या दिवशी त्याच दिवशी पेशंट येतात, ते रक्त देतात, हॉस्पिटलमधून आम्हाला रक्त भेटतात. 19 दिवसानंतर त्यांना परत ते दिलं जातं. त्याच्या 2-3 दिवसा अगोदर त्यांना परत एकदा किमो दिलं जातं, म्हणजे ते थेरपी ते बरोबरपणे घेऊ शकतात. त्याच्यानंतर 10 किंवा 15 दिवसासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये थांबायला लागणार, जोपर्यंत सगळे साईड इफेक्ट्स निघाले नाहीत. त्याच्यानंतर ते घरी जाऊ शकतात.